चंद्रपुरात आज सकल मराठा आणि कुणबी समाजाचा मोर्चा होता। पण या मोर्चात एका वेगळ्या मागणीने जन्म घेतलाय आणि ती म्हणजे कुठल्याही स्थितीत मराठा समाजाचा कुणबी किंवा ओबीसींच्या आरक्षणात समावेश करू नये। ओबीसींमध्ये जवळपास 180 जातींचा समावेश आहे। त्यात मराठा समाजाची भर पडली तर मोठा गोंधळ निर्माण होईल असंही कुणबी समाजाचं म्हणणं आहे। ओबीसी आरक्षणाला आपण धक्का न लावता याच्या वर आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे। म्हणजे मराठा कुणबी म्हणून मागणी करत असल्यास सुद्धा कुणबी समाजाला जे आरक्षण मिळते त्यातून नाही तर त्याच्या वर आरक्षण पाहिजे हा मुद्दा महत्वाचा आहे। ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामधून मराठ्याला तिथं द्यायला नको आहे। जे दिलेलं आहे त्यांचा वेगळा द्यायला पाहिजे। विदर्भात जे आहे ते 27% आरक्षण आहे आणि मराठ्यांना जे आरक्षण पाहिजे जे ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ शकता। महाराष्ट्रात सध्या अनुसूचित जातींना 13%, अनुसूचित जमातींना 60%, ओबीसींना 19%, भटके आणि विमुक्तांना 8%, इतरांना 3% आणि विशेष मागासवर्गीयांना 2% असं एकूण 52% आरक्षण आहे। त्यामुळे कायद्याच्या चौकटीत आरक्षण टिकवायचं असेल तर ते ओबीसींमध्ये समाविष्ट न करता मराठा समाजाला न्याय देणं अवघड असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। देशपांडे आणि देवगावकर या दोन तज्ज्ञ सदस्यांनी तर स्पष्टपणे रिपोर्ट दिलेला आहे बापट आयोगामध्ये की मराठा समाजाला कुणबीची पोट जात म्हणून 83 क्रमांकावरच आरक्षण द्यावं। इतिहासाचा अभ्यास केला तर कुणबी आणि मराठा एकच आहेत असं अभ्यासक सांगतात। कुणबी समाजही त्याचा वारंवार पुनरुच्चार करतो, मात्र आरक्षणाचा वाटा देण्याची तयारी मात्र नाहीये। कुणबी याचा अर्थ जो शेती करतो तो कुणबी, त्याला तुम्ही जात म्हणा किंवा म्हणू नका तर तो कुणबी आहे। ह्यांच्याचपैकी काही लोकांनी शेती करता करता हातामध्ये शस्त्र घेतलं म्हणजे क्षात्रधर्म स्वीकारला थोडक्यात मुद्दा, तर तो मराठा झाला। असा दोघांच्या मध्ये नाममात्र फरक आहे। लक्षात घ्या की जोपर्यंत फक्त शेती करतायत तोपर्यंत त्यांना लोक कुणबी म्हणणार आणि जेव्हा युद्ध करतील राज्यकारभार करतील तेव्हा मराठा म्हणणार। कमी झालेली शेतजमीन, वाढलेली लोकसंख्या, शेतमालाला नसलेला दर, महाग झालेलं शिक्षण यामुळे मराठा समाज अस्वस्थ आहे। उदारीकरणाच्या जगात हवं ते शिक्षण आणि नोकरीची समान संधी मिळत नाही ही समस्या आहे, ज्यावर आता आरक्षणाचं औषध शोधलंय, ज्याची अंमलबजावणी अत्यंत कठीण होताना दिसतीये। रजत वशिष्ठसह सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।